जैसलमेर घराण्यानं एनसीईआरटीच्या 8व्या वर्गाच्या पुस्तकावर आक्षेप घेतला। पूर्वजांच्या बलिदानाचा अवमान झाल्याचा आरोप जैसलमेर घराण्यानं केलाय। 8वीच्या पुस्तकात छापलेल्या मराठा साम्राज्याच्या नकाशात दिशाभूल केल्याचा दावा या घराण्यानं केला। या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आला। ही बाब दिशाभूल करणारी आहे, तथ्यहीन असल्याचं जैसलमेर घराण्याचं म्हणणं आहे। राजघराण्याचे वंशज चैतन्य राज सिंग यांनी याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली। त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ज्वलंत मुद्द्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी जैसलमेर घराण्यानं केली आहे। जैसलमेर हे खूप छोटं संस्थान होतं, त्यांची मराठ्यांनी दखलही घेतली नव्हती आणि आज त्यांचे वंशज विरोध करतायत। यावर इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंनी आश्चर्य व्यक्त केलं। खरं तर ज्यांना मराठ्यांशी अनेक वेळा लढावं लागलं, जयपूर, जोधपूर, उदयपूर, मेवाड, अमुक तमुक, ते बोलत नाहीत काय। जैसलमेर हे अत्यंत एक छोटं संस्थान आहे की ज्याच्याशी लढावं असं मराठ्यांना कधी वाटलंच नव्हतं। निग्लिजिबल ज्याला म्हणतो आपण, त्याची अस्मिता जागृत व्हावी हे जरा आणखीन गमतीच आहे। म्हणजे हे मला समजेन असं का होतंय, ज्यांनी खरं तर तक्रार करायला पाहिजे, जे नाहीच करायला पाहिजे, पण इन केस त्यांनी केली तर आपण समजू शकतो, कारण त्यांचा आणि मराठ्याचा संघर्ष झालेला आहे। त्यांनी कधी तक्रार केली नाही, कारण त्यांना माहिती आहे की अरे मराठ्यांनी जरी आपला मराठ्यांचा जरी संघर्ष झाला असला तरी तो अंतर्गत संघर्ष होता,